शेकडो बिल्डिंग, कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्लॉट सिस्टीमच्या स्ट्रक्चरल डिझाईनचं काम त्यांनी पाहिलंय. गॅस एजन्सी, स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी आणि व्यवसाय सांभाळत त्यांचा सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग असतो. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार नलिनी नेने यांना जाहीर करण्यात आलाय. नेने यांनी मेटलर्जी इंजिनिअरिंगमधील पुणे विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर होण्याचा मान मिळवलाय. 1997मध्ये त्यांनी मेटाफोर सिंथेसिस या कंपनीत भागीदारी स्वीकारली. त्यांनी आयन फाउंड्री क्षेत्राच्या माध्यमातून कामाचा दर्जा वाढवण्यासाठी काम केलंय. वर्दीभाई परीख व्यापार पुरस्कार विवेक शेटे यांना जाहीर झाला असून शेटे यांनी 1983मध्ये शाहू मार्केट यार्डमध्ये अन्नधान्य विक्री व्यवसाय सुरू केला. उत्तम दर्जा आणि तत्पर सेवा देत कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत त्यांनी व्यापार नेल्याचं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितलं. माजी आमदार चंद्रकांत जाधव नवव्यापार उद्योग पुरस्कार दुर्गेश तोडकर आणि प्रताप पाटील या दोघांना जाहीर झालाय. तोडकर यांनी राज्यातील अनेक महानगरांमध्ये सुरू असलेली वैद्यकीय महाविद्यालयातील इंटेरियर डिझाईनची कामं केली आहेत, तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रताप पाटील यांनी केवळ 10 वर्षात 9 कंपन्यांचा बलाढ्य समूह उभा करून 850हून अधिक जणांना रोजगार दिल्याचं शेटे यांनी सांगितलं. शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी गोविंदराव टेंबे रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड्सचे सेक्रेटरी जनरल खासदार प्रवीण खंडेलवाल उपस्थित राहणार असून ते राष्ट्रीय व्यापार, उद्योग धोरण, आव्हाने आणि संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार बैठकीला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष राजू पाटील, माजी अध्यक्ष आनंद माने, मानद सचिव वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, संचालक संपत पाटील, भरत ओसवाल, राहुल नष्टे, अजित कोठारी आदी उपस्थित होते.